नमस्कार. हॅकॅथॉन सबमिशन फॉर्म आहे हा. शिक्षकाने जेव्हा वर्गामध्ये इयत्ता 6वी ते 8वी आणि ह्यामध्ये परिपत्रक जे आहे इयत्ता 6वी ते 8वीचं आहे आणि आपल्या माहिती पुस्तिकेमध्ये इयत्ता 5वी ते 8वी दिलेलं आहे. तसेच हा जो गुगल फॉर्म आहे याच्यामध्ये सुद्धा इयत्ता 5वी ते 8वीचे वर्ग दिलेले आहेत. त्यामुळे ही स्पर्धा 5वी ते 8वीसाठी तुम्ही घेऊ शकतात असं दिलेलं आहे. परंतु 5वीचा वर्ग शासनाने प्राथमिक विभागात असल्यामुळे 6वी ते 8वी हा पकडण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे 6वी ते 8वीचे वर्ग निवडून आपण त्यातले 3-3 विद्यार्थ्यांचा गट करू 5-5 स्पर्धा आहेत. त्या 5मधले जो विषय आहे थीम जी आहे त्या 5पैकी एक कोणती तरी थीम निवडून वर्ग शिक्षकाने त्याचं निवड केल्यानंतर आपण काय करायचं आहे की हा फॉर्म भरायचा आहे. मग जिल्ह्याचं नाव, शाळेचं नाव, युडायस नंबर, शिक्षकाचं नाव, शिक्षकाचा मोबाईल नंबर येईल, त्यानंतर इथे शिक्षकाचा मेल आय डी येईल, ईमेल ॲड्रेस आल्यानंतर आपण पाहत आहात की वर्गातील मुलांसोबत हॅकॅथॉन उपक्रम इयत्ता 5वी 6वी 7वी 8वी कोणता वर्ग असेल, मी एक नॉमिनल 8वी टाकलेला आहे, तुम्ही तुमचा वर्ग टाकायचा आहे. त्यानंतर ह्या उपक्रम जेव्हा राबवला त्यावेळेला वर्गातली उपस्थिती किती होती. उपक्रम संपूर्ण वर्गासाठी राबवणे अपेक्षित आहे. सगळ्याच विद्यार्थी जेवढे आहेत त्यांच्यासाठी घ्यायचं आहे, पण त्या दिवसाची त्या वर्गाची उपस्थिती. मग नेक्स्टमध्ये जायचं आहे. नेक्स्टमध्ये गेल्यानंतर तुम्ही पाहतात की जे तुम्ही गट निवडलेला आहे त्या गटामध्ये 3 विद्यार्थी असणार आहे. कोणता तरी एक गट तुमचा उत्तम झालेला आहे आणि म्हणूनच तुम्ही त्या इयत्तेचा जो गट निवडला आहे त्यातल्या पहिल्या विद्यार्थ्याचं नाव, दुसऱ्या विद्यार्थ्याचं नाव आणि तिसऱ्या विद्यार्थ्याचं नाव. मग नेक्स्टला जायचे. नेक्स्टला गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या ज्या 5 थीम ज्या विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत त्यातली त्या गटाने कोणती थीम निवडली होती की ज्याच्यामुळे त्यांचं प्रेझेंटेशन तुम्हाला आवडलं आणि मग ते करून टिक करून त्यापुढे पुढचं आपल्याला नेक्स्टमध्ये जायचं आहे. मग ह्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या ज्या वर्ग शिक्षकाने ही माहिती जी आहे ही आवडली आहे तर त्यासाठी सारांश देण्यासाठी हे मुद्दे दिलेले आहेत. समस्येची समज कशी होती, समस्येच्या समाधानाचा तपशील, लागलेलं साहित्य, गटातील विद्यार्थ्यांचे कामकाज, विद्यार्थ्यांमधील नवनिर्मिती या पॉईंटच्या आधारावरती तुम्हाला काय करायचं आहे की त्यांचे पॉईंट्स द्यायचे आहेत आणि ते माहिती लिहायची, सारांश PDF आणि मग तिची PDF करून विद्यार्थ्यांची माहिती पुस्तिका जी आहे तिची PDF हे सगळं तुम्हाला ॲड फाईलमध्ये जायचं आहे. ॲड फाईलमध्ये गेल्यानंतर ही फाईल 10 MB जास्तीची नसावी. जास्तीत जास्त 10 MB दिले. मग ब्राउजमध्ये जायचं. इथे ऑर ड्रॅग ऑफ फाईल हिअर असं दिले. ब्राउज निळ्या याच्यामध्ये दिलेले, त्यावर मी क्लिक केलं. मग तुमच्याकडे कॅमेरा कॅम ऑर्डर किंवा मीडिया पिकरवरती तुम्ही जर हे घेतलं आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला सिलेक्ट केलं तर तुमची माहिती भरली जाणार आहे आणि मग तुम्ही नेक्स्टमध्ये जाणार आहात. नेक्स्टमध्ये जाऊन तुम्हाला ही माहिती भरता येईल आणि तुमचं सबमिशन होईल. अशा पद्धतीने जेव्हा शिक्षक ह्या स्पर्धेमध्ये सबमिशन करतील त्यावेळेला काय होणार आहे की ह्या 3 विद्यार्थ्यांचा जो गट आहे हा पुढे जाईल आणि मग त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन जे सत्र आहे त्यामध्ये सहभागी होता येईल. स्वाभाविकच यांना पुढे जाऊन आपल्या पुण्याला जी स्पर्धा होणार आहे त्यामध्ये सहभागी होता येईल. तिथेही त्या पुण्याला सहभागी झाल्यानंतर तिथे तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार आहे आणि जो वर्ग शिक्षक आहे म्हणजे शाळेलासुद्धा तिथे प्रमाणपत्र मिळणार आहे. तर माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास आपण मला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्हाला अधिक काही माहिती हवी असेल तर मला नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.